नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या खतरनाक रे या यूट्यूब चॅनलवर। आज सकाळी गेलो कंट्रोल आणायला, असं थंब केलो, थंब करून मग ह्या साईडला आलो। इथं असं धान्य भरून देतात, मग नंबरात राहून असं धान्य घेतलो। त्यानंतर दोस्ताचा फोन आला, तो म्हणला आपल्याला जायचं आहे दत्त कारखाना शिरोळ येते, कारण त्याला तिथं काय त्याला साखर घेऊन यायचं होतं। मग आम्ही गेलो, जाताना ऊन लय होतं, दोघं पण गॉगल घातलेलं। इथं गेल्यावर असं पहिलं नंबरात राहायला लागतंय, नंबरात राहून पावती करायला लागते। गेल्यावर नंबर तर ढीक, कुठं जाईल तिथं गर्दी आहेच। काय तर करून नंबर आलं, त्यानंतर ह्या मामानं म्हणजे सर, ह्या सरांच्याकडून आम्ही पावती घेतलं। पद्धतशीर मामानं पावती करून दिला आणि 50 किलो साखरचं पोत असं गाडीवर घातलं। गाडी बघा जुनी आहे, 2000 सालची गाडी आहे। खरं कसं आहे, तिघांना पण वरते खणखणीत। आम्ही दोघं आणि त्यात हे साखरचं पोतं अगदी खतरनाक मध्ये असं घेऊन आलो आम्ही। ते घरला आलो, जरा हणून झोपलो, म्हणजे जून झोपलो। परवाच्या पावसानं सगळं जळणावर झाकलेलं उडून गेलं। मग ते दुपारी व्यवस्थित असं झाकलं आणि जरा संध्याकाळी विहिरीवर बसलेलं। जुन्या लोकांच्याकडनं असं ऐकून आहे की ही पक्षी जर घरटं लवकर बांधलं तर पाऊस लवकर येते, असं जुन्या लोकांचं एक समज आहे, किंवा त्याने आम्हाला सांगतात की बाबा असं आहे। तर बघूया आता, ही पक्षी मे 20लाच घरटं बांधायला चालू केल्यात, 20 मेच्या अगोदरच। मग तोपर्यंत तिकडे पोरं बॅट बडवायला येत ऐकू आलं। क्रिकेटचं आणि आमचं नातं जुनंच आहे। क्रिकेट म्हणलं की आम्ही मेलेलं पण उठतो। क्रिकेट खेळायला लई आनंद येते, ते कशातच येत नाही। मग काय क्रिकेट खेळून संध्याकाळी चाललेलं कामावर, तोपर्यंत किरण तांबाके आमच्या दोस्तानं आमचं चॅनल तेवढं सबस्क्राईब कर म्हटलं। धन्यवाद।